आयुक्तांनी शास्त्री माफीवर पत्रकार परिषद घेतल्यानंतर पालिका हद्दीतील सर्वच पक्षांचे नेते मात्र श्रेय लाटत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। एकीकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतःची बाजू मजबूत करत पनवेल महानगरपालिकेत आंदोलन केले आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी आज एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असल्यामुळे शास्त्री माफीचा निर्णय त्यांच्याकडे होता। तसेच मावळचे खासदार अप्पा बारणे यांच्या उपस्थितीत शास्त्री माफीचा निर्णय घेतला असे सांगत आज पत्रकार परिषद घेतली आहे। तिकडे कॉलनी फोरमचे अध्यक्ष यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्धी लढाई जिंकल्याचे सांगत आहेत, परंतु या शास्त्री माफी मागे कोणी किती झटपट केली हे जनतेलाच माहित आहे। काय म्हणालेत रामदास शेवाळे पाहूयात। लोकशाहीचा चौथा स्तंभ असा आपण हमेशा वारंवार संबोधित असतो। त्या चौथ्या स्तंभातील सर्व पत्रकार मित्रांचं ते पनवेल महानगर क्षेत्रातील शिवसेनेच्या वतीनं सर्वांचं स्वागत आणि आभार व्यक्त करतो। आजच्या विषयाचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की पनवेल महानगर क्षेत्रामध्ये मालमत्ता कर असेल आणि शास्त्रीचा विषय असेल असे अनेक विषय कित्येक दिवसापासून प्रलंबित होते। अनेक सर्व मित्रपक्षांनी त्याच्या संदर्भामध्ये आपापल्या नेत्याच्या माध्यमातून मालमत्ता कर आणि शास्त्रीचा विषय सुटावा असं प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले होते। पण काल त्यातला एक सुवर्ण दिवस म्हणून आपण पनवेलकरांसाठी महाराष्ट्र राज्याच्या युती सरकारने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून काल जो निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या माहिती देण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आपल्यासमोर आज आलेलो आहोत। सर्वप्रथम पनवेलमधील सर्व सुज्ञ नागरिकांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन आम्ही शिवसेनेच्या वतीने करतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मी सर्वप्रथम पनवेलकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो। कारण पनवेलकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मालमत्ता कर हा भाग वेगळा, पण मालमत्ता कर पनवेल महानगरपालिकेच्या गद्दार कारभारामुळे मालमत्ता कर लावण्यामध्ये उशीर झाला आणि त्याचा पर्यावरण उशीर झाल्यामुळं नंतर टप्प्यानं त्याला शास्ती लावली गेली। शास्तीचं प्रमाण काही छोटं नव्हतं, लाखो साधारण 600 कोटी माझ्या माहितीमध्ये 600 कोटी शास्त्री कर आतापर्यंत पनवेलकरांच्या माथी लागला होता। इथं दुहेरी टॅक्सच्या संदर्भात आम्ही आमच्या त्यावेळच्या मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी दुहेरी टॅक्सच्या संदर्भात परस्पर चालू असताना त्यांनी सिडकोच्या माध्यमातून लावलेला 7 टॅक्स हा माफ करण्याचं धोरण काही दिवसापूर्वीच आपल्याला माहिती आहे की त्यांनी ते धोरण जाहीर केलं होतं। परंतु त्याच्यानंतर लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम होता, कारण ग्रामपंचायतच्या नंतर महानगरपालिका या दोन्ही आस्थापनेमध्ये असलेला टॅक्सचा वाढीव भार हा लोकांच्या माथी लागला गेला आणि तो समजावून वेळ घेत असताना वेळ निघून गेला आणि कालांतराने महानगरपालिकेने शास्ती लावण्याचा निर्णय घेतला। पहिल्यांदा आपण पनवेलकर नगरपालिकेच्या वतीनं मालमत्ता दुहेरी टॅक्स संदर्भात आम्ही सर्व मंडळी आमच्या शिवसेनेचे साहेबांची करस्पॉन्डिंग करत होतो। तो प्रश्न सुटल्यानंतर उशीर झाल्यानंतर शास्त्रीचा प्रश्न निर्माण झाला आणि शास्त्रीच्या प्रश्न संदर्भात सुद्धा आम्ही सर्व मंडळी वारंवार साहेबांच्या संपर्कात होतो आणि त्याचबरोबर पनवेलचे विद्यमान आमदार हुसेनदादा असतील, आमचे विद्यमान खासदार श्रीकांत बारणे असतील, आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकटाच नव्हे सर्व पदाधिकारी आपापल्या परीनं
साहेबांसमोर पोहोचून यातनं काहीतरी मार्ग निघावा अशी भूमिका घेत होते. साधारण 11 ऑक्टोबर 2024 रोजी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या पनवेल विमानतळाच्या पाहणीसाठी आले होते आणि त्यावेळेला आम्ही सर्वजण आमचे पदाधिकारी तिथं सर्वांनी आग्रह केला होता की साहेब शासनाच्या संदर्भात आपण पनवेलला आला तर आम्हाला शासनाच्या संदर्भात काहीतरी आपण देऊन जावं. त्यावेळेला श्रीकांत बांधे तिथे होते. आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्ही पनवेलला आलात तर काहीतरी आम्हाला देऊन जा. ह्या आग्रहाच्या खातीर 11 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी शास्ती माफी तिथे जाहीर केली. परंतु त्यावेळेला इलेक्शनचा कालखंड पुढे आल्यामुळं काही शासनाच्या टेक्निकल मुद्द्यावरती इम्प्लिमेंट करण्यासाठी एचईआर काढण्यासाठी थोडा उशीर झाला आणि त्यानंतर सुद्धा आम्ही मग एक मागच्या 15-20 दिवसापूर्वी प्रथमे सुद्धा मी होतो, आमची काही मंडळी होते, श्रीकांत बारणे होते, पनवेलचे विद्यमान आमदार शंतदा होते, त्यांच्या माध्यमातून नगर विभागाचे सचिव त्यांच्या दालनामध्ये मीटिंग लागली गेली. गोविंदराज म्हणून त्यांचं नाव आहे. तर तिथे मीटिंग लागली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी त्यात आमच्या विद्यमान खासदार श्रीकांत बारणे यांनी त्यांना सुचवलं की पिंपरी महानगरपालिकेला असाच प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या प्रश्नावर तोड काढण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलं होतं. त्या धर्तीवरती पनवेलची बांधणी करावी या अनुषंगानं त्यांनी तिथे त्या मीटिंगमध्ये चर्चा झाली. परंतु सरकारी काम आपल्याला माहिती आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे, सरकारी काम 6 महिने आपण बोलत असतो. परंतु मीटिंग झाल्यानंतर सुद्धा आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी मग मुंगेश चितळे साहेब यांना परत आम्ही निवेदन दिलं की आपला अभिप्राय अहवाल आपण लवकरात लवकर माननीय सचिव यांच्याकडे पाठवावा जेणेकरून इथली इतरभूत माहिती त्यांना मिळेल. या अनुषंगानं आम्ही सर्व मंडळी महानगरपालिकेला 21 जानेवारीला पुन्हा पत्र दिलं आणि त्या अनुषंगानं ह्या सर्व परस्पर चालत असताना खऱ्या अर्थानं त्याला फलद्रूप कालच्या दिवसाला राज्याचे महायुतीचे सरकारमधील सर्व मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री, खास करून आम्ही शिंदे साहेबांचा आभार यासाठी मानतोय कारण तो खातं नगरविकास खातं आमच्या नेत्यांच्याकडे आहे आणि आम्हाला इकडे आल्यानंतर त्यांनी खात्रीने सांगितलं होतं की मी शास्त्री काम करणार. तर शास्त्रीच्या हा झाला शास्त्रीचा निर्णय मान्यता झाली आहे. परंतु आम्ही अजून पुढे जाऊन आमचं त्यांना म्हणणं असं आहे की त्यांनी योग्य वेळेला पेमेंट भरलंय. काही लोकांनी यापूर्वी पण शास्त्री सहित पेमेंट भरलेलं आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा साहेब त्यांनी शास्त्रीचे रक्कम मागील काळामध्ये भरली गेली. त्यांना पुढील काळामध्ये त्या शास्त्रीच्या भरलेल्या रकमेचा परतावा पुढील बिलामध्ये त्यांना करून द्यावा अशी मागणी आम्ही सर्व नेते मंडळी माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन केलंय आपण कुठेही प्रश्न तुमचा सोडला जाईल. अशा सर्व ज्या नागरिक हिताच्या ज्या गोष्टी असतात, नागरिक हिताच्या ज्या प्रश्न असतात ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेनेच्या वतीनं पनवेलकरांच्यासाठी करत असतो. याही पुढे करत राहू. म्हणून आज पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं, आमच्या शिवसेनेच्या वतीनं आणि पनवेलकरांच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळे, नवी मुंबई. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.